सहकार महर्षींच्या आठवणींनी सांगली भावूक, वसंतदादांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकार चळवळीचे शिल्पकार आणि जनतेच्या हृदयात आजही जिवंत असलेले नेतृत्व म्हणजे वसंतदादा पाटील. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी सांगलीतील वसंतदादा स्मृतीस्थळी आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात वातावरण अक्षरशः भावनांनी उथंबून गेले होते. काँग्रेस कार्यकर्ते, दादाप्रेमी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आदर, कृतज्ञता आणि अभिमान स्पष्टपणे दिसत होता. यावेळी खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते दादांना अभिवादन करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की वसंतदादा हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य माणसाच्या आशा आकांक्षांचे प्रतीक होते. त्यांचे कार्य आणि विचार हीच आपली खरी संपत्ती आहे. नगरसेवक हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेस उपाध्यक्षा शैलजा भाभी पाटील, जयश्रीताई वहिनी, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक गजानन मगदूम यांच्यासह सांगली शहरातील दादाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी दादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सहकार, शिक्षण आणि विकासाच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमादरम्यान सर्व धर्मीय प्रतिनिधींनी एकत्र येत सामूहिक प्रार्थना केली. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध धर्मीय बांधवांनी एकमुखाने प्रार्थना अर्पण करून दादांच्या सर्वसमावेशक विचारांना सलाम केला. त्या क्षणी एकतेचे आणि बंधुत्वाचे दर्शन घडत होते. दादांनी उभा केलेला सहकाराचा वटवृक्ष, शेतकऱ्यांना दिलेला आधार, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात केलेली क्रांती यामुळेच ते आजही जनतेच्या मनात अधिराज्य गाजवत आहेत. सांगलीच्या मातीशी त्यांचे असलेले नाते प्रत्येकाच्या शब्दातून आणि भावनेतून जाणवत होते. शेवटी उपस्थितांनी दादांच्या विचारांवर चालण्याचा आणि त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याचा संकल्प केला. कार्यक्रम संपला, पण वातावरणात दादांच्या आठवणींची ओल आणि प्रेरणेची ऊब कायम राहिली. सर्वांनी बसून घ्यावं अशी विनंती आहे. दादांच्या सजवलेल्या समाधीला अभिवादन वंदन करण्यात आलेलं आहे. पुष्पचक्र वाहून आरती करून आपण सर्वांनी यावं, बसून घ्यावं अशी विनंती. पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीला विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात. आपण सर्वांनी बसून घ्यावायची विनंती. वसंतदादा कारखान्याचे सर्व चेअर पाटील यांची आज 37वी पुण्यतिथी या निमित्तानं पुन्हा या ठिकाणी समाधीला अभिवादन करण्यासाठी आलो आहोत. तर या नात्यानं आले, मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला, जे आत्म्याने देईन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शो करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया येईल. ज्यांच्याकडे जे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्वा करता माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्यापूर्वी जे संदेश ठेवून गेले त्यांनी तसाच निश्चय केला. आपण अधिकारी, कारखान्याचे असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद असतील, सर्वांच्या बरोबर तू राहा आणि सर्वांच्याकडून तुझा गौरव दे. त्यांच्या सर्व कुटुंबाला तुझं विपुल आशीर्वाद. धन्यवाद. ख्रिश्चन धर्मगुरूंच्या वतीने प्रकाश काळे रेवरंड यांनी प्रार्थना केली. यानंतर बौद्ध धर्मीयांच्या वतीने हनुमान साबळे. إنه هو السميع الله العظيم.
होतो मे जयमंगलं नक्ति मे शरणं गयं संघ मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेण होतो मे जयमंगलं साधु साधु साधु. समाजकार्यात असू दे, सगळ्यात ते यशस्वी ठरले. सत्श्री अकाले तिच सिक्ख संताः शास्त्रे तिकेच प्रकृति कुमारा स्वामीति मातेति पितेति भक्त्या स एक एव प्रभुरद्वितीयः शांती शांती. धन्यवाद. आणि यानंतर प्राध्यापक सिकंदर जमादार सर सर्वांच्या वतीनं शब्दांजली आदरांजली. सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. दादांच्या आत्म्यास शांतीचं दान देण्यासाठी आज आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत. दादांच्या मध्ये महत्वाचा जो व्यक्तिमत्वातला भाग होता तो म्हणजे आध्यात्मिक पैलू. आणि आध्यात्मिक पैलू किंवा आध्यात्मिक व्यक्ती केव्हा बनतो, ज्याला त्याच्यातली आत्मशक्ती प्रबळ असते. माणूस त्याच्या कर्तृत्वानं अमरत्वाकडे जात असतो आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे जाण्यासाठी सांगितलेला मंत्र आहे हा. ईश्वरा मला असत्याकडनं सत्याकडे ने, अंधाराकडून प्रकाशाकडे ने आणि मृत्यूपासून अमरत्वाकडे ने असं सांगणारा हा हिंदू धर्मीय प्रार्थनेचा मंत्र. यम वैदिका मंत्र दृश्य पुराणाम इंद्रम यमं मातरिश्वानमाहो वेदांतिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति. दादांनी ज्या पद्धतीनं काँग्रेस संघटना बरशाली केली होती त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अत्यंत कठीण काम आहे, परंतु कार्यकर्त्यांनी जर मनावर घेतलं, आपण वेळ दिला तर ती काँग्रेसची विचारधारा निश्चितपर्यंत लोकांच्या पर्यंत पोहोचू. तीच खऱ्या अर्थानं या ठिकाणी दादांना श्रद्धांजली असणार आहे.